ज्याप्रमाणे आम्ही लहानपणी सगळ्या शेतानं जंगलात हिंडायचं तसंच लेकर हिंडायचं. माडीला मोहोळ दिसलं, माडीनं लय दिवसात मोहोळ हेरलेलं होतं. आज एकंदरीत गेलीच आणि खायला लागली. त्याच्या मागं रिषभ आणि तिथली आणि बाळ पण गेले. माडीनं ते सगळे मिळून खायला लागले. पण त्याच्या खाली पूर्ण असा पोळी अवेलेबल होतं. पोळी म्हणजे त्या मोहोळांच्या माश्या त्याला चावतात. आता ह्यांना काही चावल्यात, पण जास्त चावलं मोहोळ बाळाला, त्यामुळे बाळ थोडंसं लांब जाम थावलं. बाकी हे निवांत खायला लागले. ह्यांचा उद्देश असा होता की पूर्ण मोहोळ काढून नाही घ्यायचं, जेणेकरून त्यांच्या पिल्लाला पण भेटलं पाहिजे, त्यांचाही संसार त्या मोहोळांचा कायम राहायला पाहिजे. म्हणून काही अर्ध्या किंवा पूर्व परिस्थितीमध्येच आपण मोहोळ खायचं, बाकी त्यांनाही ठेवायचं. आता बघा एवढ्या मोठ्या माश्या येतात, चावत्यात असं काही नाही की चावत नाहीत म्हणून. आम्ही पण माणसंच आहोत, पण उद्देश एवढा असतोय की निसर्गाचा परिपूर्ण नाश नाही करायचा. जर निसर्गाला आपण जपलं तर निसर्ग आपल्याला जपन. आणि चावल्यानंतर माणूस काही मरत नाही, ह्याच्यानं सहनशीलता वाढती. पुन्हा आयुष्यात जेव्हा जगता वेळेस छोटे मोठे संकट असते ते माणूस असं निवांत त्या संकटाला सामोरे जाऊ शकते. चला हरकत नाही, चावल्या आयुष्यामध्ये ह्याच्यानंच निबर होते माणूस. बाळा असं दुसऱ्या दिवशी एकदम बम झालं, काही हरकत नाही. ह्याच्या म्हणूनच आयुष्य काहीतरी वेगळं असतं, वेगळं काहीतरी शिकायला भेटते. ओके, धन्यवाद.